नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कान्हा आलेला असतो. दरवाजा उघडल्यानंतर कान्हाची एंट्री झालेली असते. सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. तेव्हा कुल्फी म्हणते, तू मुलगा आहेस का? तेव्हा कान्हा म्हणतो, हो मी तर मुलगाच आहे. माझ्याकडे बघून मी काही वेगळा दिसतोय का? एक मिनिट, मला काय इथे कान वगैरे मोठे झालेत की काय? पंख फुटल्यासारखे वाटत आहेत का? म्हणजे मी मुलगा दिसतोय ना? तेव्हा इथे कुल्फी म्हणते की नाही, तू तर मुलगाच आहेस. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, मग काय झालं? मला असं का विचारलंस की तू मुलगा आहेस का म्हणून? तेव्हा इथे सखी म्हणत असते, कान्हा, अरे कुल्फी वेगळं बोलते, तू वेगळं बोलतोयस आणि दोघे एकमेकांना कन्फ्यूज करताय. तेव्हा इकडे आता कुल्फी म्हणत असते, मला असं वाटलं की तू नवरदेव मुलगा आहेस असं कुल्फीला बोलायचं असतं, पण सखी तिला बोलू देत नाही, तिला गप्प करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता अन्विता आलेली असते, सरकार आलेले असतात आणि ती म्हणत असते की हा आहे कान्हा, आजपासून आपला नवीन ड्रायव्हर आहे. तेव्हा तो आजपासून आपल्या इथे नोकरीला लागला आहे असं अन्विता सगळ्यांना सांगते. तेव्हा इथे सगळ्यांना आता हात जोडून नमस्कार करत असतो कान्हा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता त्याची ड्रायव्हर म्हणून निवड करण्यात आली आहे ही गोष्ट सखीला आवडलेली असते, पण तेवढंच तिला आश्चर्य वाटलेलं असतं की कान्हा आणि ड्रायव्हर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा तिला स्पाला घेऊन जात असतो, कारण सरकारने सांगितलेलं असतं की आज सखीचा महत्त्वाचा दिवस आहे, तेव्हा तिला स्पामध्ये घेऊन जा आणि तू सुद्धा सखी छान तयार होऊन ये हां. तेव्हा इथे सखी म्हणते, हो ठीक आहे आई. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कान्हा तिला घेऊन जात असताना सखी म्हणत असते, थँक्यू सो मच. तेव्हा इकडे कान्हा म्हणतो, पण मी काय केलं आहे? हे तर माझं काम आहे, जे मी करतो आहे. तेव्हा सखी म्हणते, त्यासाठी नाही, काल तू जे काही केलंस ना, त्यासाठी मी तुला थँक्स म्हणते. तू मला योग्य वेळी भेटला नसतास आणि वेळेत माझ्या आईपर्यंत घेऊन गेला नसतास तर केवढं मोठं संकट आलं असतं तुला नाही माहीत. तुझ्यामुळे काल माझी आई मला परत मिळाली, आमची दोघींची भेट झाली. तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा म्हणत असतो, हे बघा, मी एवढं काही केलेलं नाही आहे. मी मदत केली नसती तर दुसरी कोणीतरी मदत केली असती, पण तुमच्या मनामध्ये तुमच्या आईबद्दल इतकं प्रेम आहे ना की तुम्ही वेळेवरती तुमच्या आईजवळ पोचलातच, नाही का? तेव्हा इथे सखी म्हणते, हो, तिच्याबद्दल मनामध्ये प्रेम तर खूप आहे. तेव्हा इथे ड्रायव्हर आता म्हणत असतो, कान्हा, की कुठे घेऊन जाऊ तुम्हाला? तेव्हा सखी म्हणते, सखी सदन चालमध्ये. तेव्हा कान्हा म्हणतो, तुम्हाला तिथे जायचं आहे, पण कशाला? तेव्हा सखी म्हणते, कारण मला साईबाबांचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांनासुद्धा मला थँक्स म्हणायचं आहे म्हणून. तेव्हा कान्हाचा नाईलाज होतो, तो म्हणत असतो की अरे देवा, मी तर दाभाडे काकूंना सांगितलं आहे, मी एका मोठ्या वकिलाकडे काम करतो आहे आणि आता जर त्यांनी मला या कपड्यांमध्ये बघितलं तर त्यांना कळेल की मी सरकारच्या इथे ड्रायव्हरची नोकरी करतो आहे म्हणून. आता काय करू मी? असा प्रश्न कान्हाला पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पुरुषोत्तम कामानिमित्त फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो, एक काम करा, लवकरात लवकर पेढ्यांचे बॉक्सेस पाठवा आणि इथे डेकोरेशनसाठी माणसांनासुद्धा बोलवा. लवकरात लवकर तयारी झाली पाहिजे, संध्याकाळीच कार्यक्रम आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उर्मिला म्हणत असते की इथे ऐनवेळी लग्न वगैरे असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर कामं करताना किती गडबड उडते नाही? म्हणजे या घरामध्ये दुसरं कोणी काम करतच नाही, सगळी कामं तर मीच करते ना. आणि इथे सरकारला सगळ्यात जास्त विश्वाससुद्धा माझ्यावरतीच आहे, नाही का? तेव्हा इथे पुरुषोत्तम आणि अश्विनी दोघेही उर्मिलाकडे बघत असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, गौतम तिथे येतो आणि तो गाणं म्हणतो, कशी नशिबाने थट्टा आज मांडली. तो म्हणत असतो की काय तुमचं सरकार आहे, म्हणजे बघा ना, इथे बिचारी सखी, साधी भोळी सखी, लगेच एका दिवसामध्ये तिचं लग्न ठरलं आणि लगेच साखरपुडा, आणि त्या बिचारीला त्यातलं काही कळलंसुद्धा नाही. ती आपल्या आईसाठी लगेच साखरपुड्याला तयार झाली. तो मुलगा कोण आहे काय माहिती, ज्याच्याबरोबर आपल्या इथे सखीचं लग्न लावून दिलं जाणार आहे. तेव्हा इथे पुरुषोत्तम म्हणतो, नशीब, तुला निदान तेवढी तरी काळजी आहे. तुला इथे इतकी काळजी वाटते सखीची की तो मुलगा कसा आहे कसा नाही याची तुला चौकशी करावीशी वाटते का? पण मी तुला सांगतो, तो मुलगा खूपच चांगला आहे. सरकारने सगळी माहिती काढली,
मुलगा गुणी आहे आणि सखीसाठी एकदम परफेक्ट आहे, अशा मुलाचीच निवड केलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी सखी आलेली असते. पण आता साईबाबांना हार हवा आहे म्हणून ती हार खरेदी करण्यासाठी आलेली असते. तेव्हा ज्या दुकानामध्ये आता कान्हा तिला घेऊन आलेला असतो, त्या दुकानामध्ये जो माणूस असतो तो कान्हाला ओळखतो आणि तो विचारत असतो की तुम्हाला कुठे बघितलं आहे का? तेव्हा इथे तुम्हाला काय हवं आहे असं विचारल्यानंतर इथे सखी म्हणते की साईबाबांसाठी एक हार हवा आहे, एक हार द्या मला. तेव्हा इथे आता कान्हा तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा इकडे तो माणूस विचारतो, तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, आपण याआधी कधी भेटलो आहे का? तेव्हा इथे कान्हा म्हणतो, नाही नाही, याआधी आपण कधीच भेटलो नाही, मी नाही ओळखत तुम्हाला. तेव्हा तो माणूस म्हणतो, अहो पण तुम्ही कोल्हापूरला आला होतात का? कोल्हापूरला भेटलो आहे आपण. तेव्हा कान्हा म्हणतो, नाही हो, कोल्हापूरला सुद्धा भेटलो नाही आपण. तेव्हा इकडे मी याच चाळीमध्ये राहतो, कधीतरी तुम्ही मला इथे बघितलं असेल, इथेच राहतो मी. तेव्हा इथे काका म्हणतात, हां हां, तेव्हाच मी तुम्हाला बघितलं असेल, कारण तुमचा चेहरा आहे ना, तो मला ओळखीचा वाटतोय म्हणून म्हणालो. कोल्हापूरमध्ये भेटलो असेल असं वाटलं. तेव्हा कान्हा म्हणतो, नाही नाही, मी तुम्हाला कुठेही भेटलेलो नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, बरीच माणसं आता कान्हाकडे मागे वळून वळून बघत असतात. तेव्हा कान्हा म्हणतो की मला या कपड्यांमध्ये बरेच जण बघतील आणि दाभाडे काकूंना सांगतील. काहीही झालं तरीसुद्धा मी ड्रायव्हरची नोकरी करतोय हे कुणाला कळता कामा नये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा तिथे रंगाचं ताट असतं ते मुद्दामून आपल्या कपड्यांवरती सांडतो आणि म्हणत असतो की अरे देवा, माझे कपडे तर खराब झाले. सखी मॅडम, तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते घ्या, इथे पुढे चाळीमध्येच माझं घर आहे ना, मी जाऊन जरा चेंज करून येतो. तेव्हा सखी म्हणते, ठीक आहे, ये तू चेंज करून. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता गौतम म्हणत असतो, अरे काय तुमच्या लोकांचं, सखीचं आयुष्य आहे ना, तिला लग्न करायचं आहे की नाही करायचं आहे ते विचारलंच नाही. सरळ तिच्यासाठी मुलगा बघितला आणि काय तर म्हणे एका दिवसात लग्न. तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की सरकारने इथे खूप मोठा प्लॅन रचला आहे ना, म्हणजे तिला आपल्या प्लॅनमध्ये अडकवून आता जबरदस्तीने तिचं लग्न लावून द्यायचं आहे. आणि इथे बिचाऱ्या आता सखीला तर काय, आईवरती पूर्ण विश्वास, तिला आईचं प्रेम हवं आहे ना, ती लगेच या लग्नाला तयारसुद्धा झाली. पण काहीही झालं ना तरीसुद्धा ही अश्विनी हे लग्न होऊ देणार नाही. सरकारचा प्रत्येक डाव मी हाणून पाडेन. जेव्हा इथे कान्हा आणि सरकार यांचं बोलणं सुरू असतं तेव्हा ज्या व्यक्तीने व्हिडिओ तयार केलेला असतो ती व्यक्ती म्हणजे अश्विनी असते. अश्विनीनेच त्या दोघांच्या बोलण्याचा व्हिडिओ हा तयार केलेला असतो. कशा पद्धतीने इथे आता सखीला लग्नासाठी तयार करायचं आहे हे जे काही त्या दोघांचं बोलणं झालेलं असतं ते बोलणं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्डेड असतं आणि आता ते ती सखीला दाखवणार असते आणि हे लग्न तिथल्या तिथे मोडणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कान्हा तोंड लपवत लपवत आपल्या घरी आलेला असतो. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, अरे कोण आहेस कोण तू, आणि तोंड लपून आमच्या घरामध्ये का घुसतोयस, काही चोरी करायला आलास की काय? अरे बाबा, कोण आहेस कोण, असं जेव्हा त्याचा मित्र विचारतो तेव्हा कान्हा म्हणतो, अरे बाबा मी आहे. त्याचा मित्र म्हणतो, कान्हा अरे तू तू का असं तोंड लपून येतोयस, आणि अरे या ड्रायव्हरच्या कपड्यांमध्ये तू इथे काय करतोयस, तुला जर कोणी बघितलं तर? तेव्हा कान्हा म्हणतोय, बाबा मी हा विचार केला नसेल का, म्हणून तर तोंड लपून आलो आहे ना इथपर्यंत, पण आता मी काय करू, माझा नाईलाज झाला. अरे बेबी सरकार आहेत ना, त्यांना इथे साईबाबांचं दर्शन घ्यायचं होतं आणि ते सुद्धा सखी सदन चाळीमधल्याच साईबाबांचं दर्शन घ्यायचं होतं आणि म्हणून तर ते इथे आल्यात ना दर्शनासाठी. मग आता मी त्यांचा ड्रायव्हर आहे म्हटल्यानंतर त्यांना घेऊन इथे मला यायचंच होतं ना, म्हणून आलो यार. आणि कोणी बघायला नको म्हणून मी हे बघ ह्या कपड्यांवरती रंगसुद्धा सांडवला आहे, चेंज करतो आणि मग तिथे जातो, म्हणजे कुणाला माझ्यावरती संशय येणार नाही, बरोबर ना? तेव्हा त्याचा इथे मित्र म्हणतो, हो अगदी बरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सखी आता हार वगैरे घालते बाबांना आणि म्हणत असते की साईबाबा, मला तर वाटलं होतं की तुम्ही मला इथे माझे बाबा परत मिळवून देत आहे. माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला कौल दिलात आणि म्हणून मी घर सोडून निघून गेले होते. पण मला माहिती नव्हतं माझ्या या निर्णयामुळे माझे बाबा तर मला परत मिळणार नाही आहेत, पण माझी आई मला परत मिळाली. माझ्या आईने मला जवळ केलं, तिच्यातलं आणि माझ्यातलं अंतर कमी झालं. 12 वर्ष ज्या गोष्टीची मी वाट बघत होते ती गोष्ट फायनली घडली.
ती म्हणजे माझ्या आईला माझी काळजी वाटली आणि त्यानंतरला तिने माझ्यावरती भरभरून प्रेम केलं. तेव्हा इकडे आता मला मान्य आहे की माझी आई मला परत मिळाली आहे आणि तिच्या सांगण्यावरून मी हे लग्नसुद्धा करणार आहे. आणि बाबांना दिलेलं प्रॉमिस मागे पडतं आहे की काय असं तुम्हाला वाटत असेल ना. पण मी तुम्हाला प्रॉमिस करते की माझं ज्या मुलाबरोबर लग्न होईल त्याला इथे माझ्या स्वप्नांची काळजी असेलच ना. मग मी आता बाबांचं स्वप्न नंतर पूर्ण करेन आणि माझा होणारा जो नवरा असेल तो मला नक्की सपोर्ट करेल माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मला माहिती आहे. तेव्हा इथे काना येतो आणि म्हणतो तथास्तु. तेव्हा सखी म्हणते काय? तेव्हा काना म्हणतो की तुम्ही जी इच्छा व्यक्त केली ना त्यासाठी इथे साईबाबा तुम्हाला तथास्तु असे म्हणाले असतील. तेव्हा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे घ्या साईबाबांचा आशीर्वाद घ्या. आणि इथे कान्हा एक आता गोंड्याचं फूल इथे सखीला देतो. तेव्हा प्रेक्षकांनो सखी म्हणत असते की थँक्यू कान्हा, तू जे काही करतो आहेस ना रे माझ्यासाठी ते खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. चल आपण दोघेजणं फ्रेंड्स होऊया. तेव्हा इथे कान्हा म्हणतो आपण फ्रेंड्स? नाही नाही, आपण कसे फ्रेंड होऊ शकतो? तेव्हा इथे सखी म्हणते का नाही होऊ शकत? अरे तू फ्रेंडच्या नात्याने माझी किती हेल्प केली आहेस तुला माहिती आहे ना आणि मलाही माहिती आहे. आणि हे बघ तू मला बेबी सरकार म्हणू नकोस, ते बरोबर नाही वाटत. तू मला आहे ना सखी म्हण, फक्त सखी. तेव्हा कान्हा म्हणतो नाही नाही, मी तुम्हाला फक्त सखी नाही म्हणू शकत, बेबी सरकारच बोलणार. अहो तुम्ही मालकीनबाई आहात. तेव्हा सखी म्हणते हे बघ मला मालक नको चाकर, मला असं भेदभाव केलेला अजिबात नाही आवडत. आपण सगळी माणसं आहोत ना, आपण सगळेजण आपापलं काम करत असतो. जसं तू तुझं काम करतो आहेस तसं मी माझं काम करते. तेव्हा तू मला सखी म्हणायचं आहेस आणि आपण फ्रेंड्स होऊया ना. तेव्हा तो आता तिला हँडशेक करत नाही. सारखा सारखा इथे आता हात पुढे करत असते सखी, पण तो अजिबात तिला हँडशेक करत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काकूचा फोन येतो. सखीला घरी बोलावलेलं असतं. तेव्हा सखी म्हणते कान्हा चल घरी बोलावलं आहे. तेव्हा सखी जात असताना कान्हा तिच्याकडे एकटक बघत असतो आणि म्हणतो नाही, मी तुमच्याबरोबर मैत्री नाही करू शकत, मला तुमच्याबरोबर मैत्री नाही करायची आहे. आणि तो तिच्याकडे बघत उभा असतो. तेव्हा सखी मागे वळून कानाकडे बघायला लागते आणि त्याला खुणावते की चल म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कान्हा आलेला असतो मिठाई घेऊन. तो म्हणतो हे घ्या हे घ्या, मिठाई घ्या मिठाई घ्या, तोंड गोड करा, आनंदाचा दिवस आहे घरामध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो उर्मिला म्हणत असते अरे वा, किती गोड बोलतोस रे तू, खूपच छान बोलतोस. अर्थात म्हणजे तू सरकारची निवड आहेस म्हणजे तू बेस्टच असणार, पण खरंच खूपच जास्त उत्साहीसुद्धा आहेस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कान्हा म्हणत असतो थँक्यू सो मच, घरामध्ये इतका चांगला कार्यक्रम आहे मग थोडंफार काम केलेलं चालतंच ना. तेव्हा प्रेक्षकांनो पुरुषोत्तम म्हणत असतो तो म्हणतो कान्हा, हां तेच ते कान्हा, तू इथला ड्रायव्हर आहेस कळलं ना, आणि ड्रायव्हरची जागा बाहेर असते. जेव्हा ही मिठाई वगैरे आतमध्ये घेऊन यायचं असेल ना, घरामध्ये इतके नोकर चाकर आहेत त्यांच्या हातामध्ये द्यायचं आणि त्यांना ठेवायला सांगायचं. तू इथे सतत घरामध्ये शिरायचं नाही, आत्ताच सांगतोय तुला. तेव्हा कान्हा म्हणतो ठीक आहे, मी जातो बाहेर, बाहेर जाऊन थांबतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सखी छान आणि सिंपल तयार झालेली असते. तेव्हा तिथे आलेली असते ती म्हणजे अन्विता. अन्विता आल्यानंतर ते हळूवारपणे आपल्या सखीच्या कानाच्या मागे काळा तीट लावते. त्यानंतर प्रेक्षकांनो अश्विनी म्हणत असते की तुम्ही सगळेजण कितीही तयारी करा पण हे लग्न काही होणार नाही. सखी स्वतःहून हे लग्न मोडेल याची संपूर्ण तयारी मी करून ठेवली आहे. तो व्हिडिओ आहे ना माझ्याकडे, त्या व्हिडिओचा वापर एकदा कधी करते असं होतं आहे, कधी एकदा तो व्हिडिओ सखीला पाठवते असं झालं आहे मला. तेव्हा ती लगेचच सखीला तो व्हिडिओ पाठवून देते. त्यानंतर तो व्हिडिओ बघितल्यानंतर सखी स्वतःहून ओळखेल की या सगळ्याच्या मागे सरकारने कुणाला हाताशी धरले, ते सरकारने काय प्लॅन केला आहे हे बरोबर सखीला कळेल आणि ती स्वतःहून हे लग्न मोडेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अन्विता सखीला भेटायला आलेली असते. तेव्हा सखी तिचा हात पकडते. तेव्हा सरकारसुद्धा तिचा हात पकडते आणि म्हणते सखी बाळा, खरंच खूप छान दिसतेस, छान तयार झाली आहेस. आणि तुला माहिती आहे का बाळा, जेव्हा इथे मुलीचं लग्न असतं ना तेव्हा आई एकासुद्धा विधीला तिथे नसते, कारण ती आपल्या मुलीच्या मंगलाष्टका म्हणजे एकच विधी काय, कुठलाच विधी आई बघू शकत नाही. म्हणून ती लग्नामध्ये नाही येऊ शकणार आणि कुठल्या विधीमध्ये सामीलसुद्धा नाही होऊ शकणार. म्हणून आहे ना, म्हणून मी इथेच तुला भेटायला आले.
तेव्हा सखी म्हणते, आई प्लीज असं बोलू नकोस गं. माझा असा कुठल्याही गोष्टीवरती विश्वास नाही आहे की आईने लग्न बघितलं पाहिजे की नाही पाहिजे. हे बघ आई, तू माझी आई आहेस आणि इतक्या महत्त्वाच्या क्षणी माझी आई मला माझ्याबरोबर हवी आहे. दुसरं मला काही नको आई. तेव्हा इथे अन्विता म्हणते, हो मी आहे ना. तेव्हा इथे सखी आपल्या आईला मिठी मारायला जाणार तेवढ्यातच ती थांबते आणि म्हणते, सॉरी सरकार. तेव्हा इथे अन्विता म्हणत असते, नाही तू मला आता आई म्हणू शकतेस, आईसुद्धा म्हणू शकतेस आणि मला मिठीही मारू शकतेस. तेव्हा सखीला खूप आनंद होतो. सखी लगेचच आपल्या आईला मिठी मारते आणि प्रेक्षकांनो, मनामध्ये सखी म्हणत असते की आई, अगं 12 वर्षानंतर तुझं हे प्रेम मला मिळते. तू जर इथे माझ्यावरती असं प्रेम करणार असशील ना, तर मी तुझ्यासाठी जीव द्यायलासुद्धा तयार आहे, असं सखी आता स्पष्टपणे आपल्या मनामध्ये म्हणत असते. तेव्हा इथे अन्विता खरं तर तिला सखीला जवळ घ्यायचं नसतं. तेव्हा ती म्हणत असते आपल्या मनामध्ये, सखी अगं मूर्ख आहेस तू, मूर्ख. म्हणजे इथे जरा गोड बोली तर गळ्यातच पडलीस. आईसारखी खरोखर माया लावली ना, तर सुरी हातामध्ये देशील आणि मान पुढे करशील कापण्यासाठी. माझ्यासाठी खरोखर तू जीव देशील, मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा सखी म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा अन्विता म्हणते, चल मग आता जाऊया का? पाहुणे सगळेजणं वाट बघत असतील. तेव्हा इथे सखी म्हणते, हो जाऊया ना. तेव्हा जात असताना सखीचा मोबाईल तिच्या रूममध्ये असतो. ती म्हणते, आई अगं मोबाईल राहिला तो तर घेऊ दे. तेव्हा इथे सरकार म्हणत असते, अगं सखी मोबाईल आज बाजूला ठेव ना. तू मला सांग, आज तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? काय आहे तुझ्यासाठी महत्त्वाचं? तेव्हा इथे सखी म्हणते, आई तू तू माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहेस. तेव्हा सरकार म्हणते, अगं बाळा मी तर आहेच गं महत्त्वाची, पण आजचा तुझा दिवस किती खास आहे. आज तुझा साखरपुडा आहे ना, इतका महत्त्वाचा दिवस. मग आता तो इथे सेलिब्रेट करायचं सोडून तुला मोबाईल हवा आहे का? तेव्हा इथे आता सखी म्हणते, बरं ठीक आहे, नको मला मोबाईल, आपण आता खाली जाऊया. तेव्हा सखी आणि अन्विता दोघ्याही जणी आता खाली आलेल्या असतात. तेव्हा अश्विनी म्हणत असते, अरे इथे सरकार आणि ही सखी दोघीजणी सोबत खाली येत आहेत, ते सुद्धा हातात हात घालून. म्हणजे सखीला याचा अर्थ तो व्हिडिओ अजून भेटलेला नाही आहे. सखीने तो व्हिडिओ अजूनपर्यंत बघितलेला नाही आहे, म्हणून तर ती या सरकारबरोबर खाली आली ना. नाहीतर हे लग्न तिने स्वतःहून मोडलं असतं आणि ती हसत खाली आलीच नसती. म्हणजे तो व्हिडिओ इथे अजून बघितलेलाच नाही आहे सखीने. आता करू तर काय करू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरकार म्हणत असते की तुम्ही सगळेजण इथे माझ्या विनंतीला मान देऊन आलात, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की मी माझ्या एकुलत्या एका लाडक्या लेकीचं लग्न एवढं लवकर का करते, तर इथे माझ्या लाडक्या लेकीचा साखरपुडा लवकर करण्याचं कारण म्हणजे इथे गुरुजी. मी माझ्या मुलीचं लग्न ठरवलं, पण जेव्हा गुरुजींबरोबर बोलणं झालं तेव्हा गुरुजींनी सांगितलं की आजचा दिवस खूपच जास्त शुभ आहे, नाही का सखी? तेव्हा सखी म्हणते, हो. तेव्हा इथे गुरुजींनी सांगितलं आजचा दिवस खूप शुभ आहे, आजच्याच दिवशी तुम्ही साखरपुडा उरकून घ्या, असं गुरुजींनी सांगितल्यामुळे आम्ही लगेचच्या लगेच तयारीला लागलो आणि मग एका दिवसात आम्ही आता तिचा साखरपुडा करणार आहोत. त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे गौतम येतो. गौतम म्हणत असतो की अरे वा, आले का सगळे, झाली का सगळी तयारी? काय मग सरकार, तुमचं ते तिसरं प्यादं कुठे, जे तुमच्या तालावरती नाचणार आहे? ते तिसरं प्यादं म्हणजे तुम्ही जो कोणी जावई निवडला आहे तो प्यादच आहे ना तुमच्यासाठी, हे घर उद्ध्वस्त करण्यासाठीचा. सखीबरोबर लग्न करण्यासाठी तुम्ही जो मुलगा विकत घेतला आहे तो कुठे आहे? तो वेळेवरती येईल ना, असं इकडे आता गौतम म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त राग हा सरकारला आलेला असतो. ते इथे खूपच जास्त रागाने गौतमकडे आता बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये सखीच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ आलेला असतो, ज्याच्यामध्ये सरकारचं आणि कानाचं बोलणं रेकॉर्ड असतं की इथे कशा पद्धतीने सखीबरोबर गोड गोड बोलायचं आणि तिला लग्न करायला लावायचं. तेव्हा तो व्हिडिओ काढलेला असतो अश्विनीने आणि तो व्हिडिओ पाठवलेला असतो सखीला. तेव्हा प्रेक्षकांनो, सखी आता इथे कानाच्या सुद्धा थोबाडी देते. त्याला म्हणते, मित्र म्हणून तुझ्यावरती आंधळा विश्वास ठेवला होता आणि तू काय केलंस? विश्वासघात केलास माझा. माझी साथ न देता यांची साथ दिलीस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अन्विता म्हणत असते, तुला माझं ऐकावं लागेल सखी. सखी म्हणते, अजिबात नाही. माझ्या बाबांची शेवटची इच्छा होती ना की मी लग्न करावं. मी लग्न करेन, पण आता ही सखी कामत
तिला आवडेल त्याच मुलाशी लग्न करेल असं ती म्हणत असते.